अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. आपल्या चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत. आजचा आपला विषय आहे श्री दत्तांचा पहिला अवतार असलेल्या श्रीपाद वल्लभांची कथा आणि संपूर्ण माहिती. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. श्री दत्तांचा पहिला अवतार असलेल्या श्रीपाद वल्लभाबद्दल खूपच कमी माहिती ठाऊक आहे. भगवान दत्तात्रेय जगदोद्धारासाठी इसवी सन 1320 मध्ये आंध्र प्रदेशातील पूर्व गोदावरी जिल्ह्यात पिठापूर नावाच्या गावात आपळराज नावाचा एक आपस्तंभ शाखेचा ब्राह्मण होता. त्याच्या धर्मपत्नीचे नाव सुमती. ती मोठी सदाचरणी व प्रतिव्रता होती. अतिथी अभ्यागतीची ती मनोभावे सेवा करीत असे. दोघेही सत्वगुणी होते. ती श्री विष्णूची आराधना उपासना करीत असे. एके दिवशी मध्यान्हकाळी श्री दत्तात्रेय अतिथी वेशात तिच्या घरी भिक्षेसाठी आले. त्या दिवशी अमावास्या होती. त्या दिवशी तिच्या घरी श्राद्ध होते. श्राद्धासाठी बोलविलेले ब्राह्मण अद्याप यावयाचे होते. दारी आलेला अतिथी आलेला आहे हे पाहून सुमतीने त्या अतिथीचे स्वागत करून त्याला श्राद्धासाठी जो स्वयंपाक तयार केला होता त्याची भिक्षा वाढली. त्यामुळे प्रसन्न झालेल्या अतिथी वेशातील श्री दत्तात्रेयांनी 3 शिरे 6 हात अशा स्वरूपात दर्शन दिले. आज आपल्या घरी प्रत्यक्ष श्री दत्तप्रभू जेवले हे पाहून सुमतीला अतिशय आनंद झाला. तिने श्री दत्तात्रेयांना साष्टांग नमस्कार घातला. प्रसन्न झालेले श्री दत्तात्रेय तिला म्हणाले, माग माते, जे इच्छेसी, जे जे वासना तुझे मन पावसी, पावसी त्वरित म्हणत असे. माते, मी तुझ्यावर प्रसन्न झालो आहे. तुला जे हवे असेल ते माग. श्री दत्तात्रेयांनी असे आश्वासन दिले असता सुमती अत्यंत विनम्रपणे भगवान दत्तप्रभूंना म्हणाली, भगवंता, आपण मला जननी म्हणालात तेव्हा ते नाव सार्थ करावे. माझ्या पोटी आपण जन्म घ्यावा. मला पुष्कळ पुत्र झाले, परंतु ते जगले नाहीत. त्यातून 2 पुत्र वाचले आहेत, पण त्यातील एक आंधळा आहे व दुसरा पांगळा आहे. ते असून नसल्यासारखे आहेत. म्हणून मला आपल्यासारखा विश्ववंद्य परमज्ञानी देवस्वरूप असा पुत्र व्हावा. सुमतीने अशी प्रार्थना केली असता प्रसन्न झालेले श्री दत्तप्रभू पुढील धर्मकार्याचे स्मरण होऊन तिला म्हणाले, माते, तुला मोठा तपस्वी पुत्र होईल. तुझ्या वंशाचा उद्धार करील. कलियुगात त्याची फार मोठी कीर्ती होईल. परंतु तुम्ही तो सांगाल तसे करा, नाहीतर तो तुमच्याजवळ राहणार नाही. तुमचे सगळे दैन्य दुःख दूर नाहीसे करेल. असा सूचक आशीर्वाद देऊन अतिथिरूपी श्री दत्तात्रेय अदृश्य झाले. हे वरदान ऐकून सुमतीला अतिशय आनंद झाला. काही कामासाठी बाहेर गेलेला आपळराजा घरी परतले. सुमतीने त्यांना सगळी हकीकत सांगितली. मध्यान्हकाळी कोणी अतिथी आल्यास त्याला भिक्षा घालण्यास चुकू नको असेही आपळराजांनी सांगितले होते. त्याचप्रमाणे माहूर, करवीर, पांचाळेश्वर या ठिकाणी श्री दत्तात्रेयांचा निवास असतो आणि जे कोणी भिक्षा मागावयास येईल त्याला श्री दत्तप्रभू मानून भिक्षा घालावी असेही त्यांनी सांगितले होते. सुमतीने सांगितलेली हकीकत ऐकून आपळराजा अतिशय आनंदित झाले. ते सुमतीला म्हणाले, तू अगदी योग्य तेच केलेस. आज श्राद्ध खऱ्या अर्थाने सफळ झाले. माझे पितर आज एकाच भिक्षेने तृप्त झाले, कारण आज आपल्याकडे श्री दत्तप्रभू प्रत्यक्ष विष्णूच आले होते. हे सुमती, तुझे मातापिता खरोखर धन्य आहेत. तुला जो वर मिळाला तसाच पुत्र तुला होईल. पुढे यथाकाळी सुमती गर्भवती झाली. 9 मास पूर्ण झाल्यावर एका शुभ दिवशी भाद्रपद शुक्ल चतुर्थी सुमती प्रसूती झाली. तिला एक पुत्र झाला. त्याचे जातकर्म करण्यात आले. आपळराजाने खूप दानधर्म केला. विद्वान ब्राह्मणांनी त्याची जन्मपत्रिका तयार करून त्याचे भविष्य वर्तवले. हा मुलगा दीक्षाकर्ता जगद्गुरू होईल असे त्यांचे भविष्य सांगितले. भगवान दत्तात्रेयांनी वर दिल्याप्रमाणे हा मुलगा झाला.
हे ध्यानात घेऊन त्या नवजात बालकाचे नाव श्रीपाद असे ठेवले. हे भगवान दत्तात्रेय असून लोकोद्धारासाठी अवतरित झाले आहेत, हे आपण राजा व सुमती यांना समजले. अत्यंत आनंदाने ते श्रीपादांचे संगोपन करीत होते. यथावकाश श्रीपाद 7 वर्षाचे झाले. मग अपळराजाने त्यांचे यथाशास्त्र मौजीबंधन केले. मुंज होताच श्रीपाद 4ही वेद म्हणू लागले. ते न्याय, मीमांसा, तर्क इत्यादी दर्शनशास्त्रात पारंगत झाले. त्यावर भाष्य करू लागले. आचारधर्म, व्यवहारधर्म, प्रायचित्ते, वेदांत इत्यादींचे ज्ञान ते लोकांना समजावून देऊ लागले. श्रीपादांची असामान्य बुद्धिमत्ता पाहून लोक आश्चर्याने थक्क झाले. त्यांच्या मुखातून ज्ञानश्रवण करण्यासाठी अनेक लोक पिठापुरास येऊ लागले. श्रीपाद 16 वर्षाचे झाले. मातापित्यांनी श्रीपादांच्या विवाहाबद्दल चर्चा सुरू केली. त्यांनी श्रीपादांना विवाहाबद्दल विचारले. त्यावेळी ते म्हणाले, मी विवाह करणार नाही. मी वैराग्य स्त्रीशी विवाह केला आहे. मी तापस्त्री ब्रह्मचारी योगश्री हीच आमची पत्नी होय. माझे नावच श्रीवल्लभ आहे. मी आता तप करण्यासाठी हिमालयात जाणार आहे. हे ऐकून आईवडिलांना खूप वाईट वाटले. परंतु तुला ज्ञानीपुत्र होईल, तो सांगेल तसे वागा, हे श्री दत्तप्रभूंचे शब्द सुमतीला आठवले. या मुलाचा शब्द आपण मोडला तर काहीतरी विपरीत होईल, तेव्हा याला अडवून चालणार नाही असा विचार करून आई वडील त्यांना म्हणाले, बाळा तू आमच्या म्हातारपणी आमचा सांभाळ करशील अशी आम्हाला आशा होती, पण आम्ही तुला अडवित नाही. आपल्याला पुत्रवियोग होणार या विचाराने सुमती दुःख करू लागली. तेव्हा श्रीपाद तिला समजावीत म्हणाले, तुम्ही कसलीही चिंता करू नका. तुम्हाला हवे असेल ते मिळेल. मग त्यांनी आपल्या आंधळ्या व पांगळ्या बंधूंकडे अमृत दृष्टीने पाहिले आणि त्या क्षणी परिस्पर्शाने लोखंडाचे सोने होते. त्याप्रमाणे त्या दोघा भावांना दिव्य देहप्राप्ती झाली. आंधळ्यांना दृष्टी आली व पांगळ्याला पाय आले. या दोघांनी श्रीपादांच्या चरणकमलावर डोके ठेवले. आम्ही आज कृतार्थ झालो, धन्य झालो असे ते म्हणाले. श्रीपादांनी त्यांच्या मस्तकावर वरदहस्त ठेवून आशीर्वाद दिला. तुम्हाला पुत्रपौत्रासह सर्व प्रकारची सुखसमृद्धी प्राप्त होईल. तुम्हाला दीर्घायुष्य प्राप्त होईल. तुम्ही चिरकाळ सुखाने नांदाल. तुम्ही आईवडिलांची सेवा करा. तुम्ही परमज्ञानी व्हाल. शेवटी तुम्हाला मोक्ष प्राप्त होईल. मग ते आईवडिलांना म्हणाले, या दोन्ही मुलांच्या सहवासात राहून तुम्ही शतायुषी व्हाल. आता मला परवानगी द्या. मी उत्तर दिशेला जात आहे. अनेक साधूंना मी दीक्षा देणार आहे. सर्वजण श्रीपादांच्या पाया पडले. श्रीपाद श्रीवल्लभ घरातून बाहेर पडले आणि एकाकी गुप्त झाले. पिठापुरम येथे 16 तर कुवरपूर येथे 14 वर्षे अशा अवघ्या 30 वर्षाच्या कालावधीत अद्भुत असे लीलाचरित्र दाखवून त्यांनी इहपर लोकातील सर्वांना शाश्वत सुख प्रदान केले. त्यांच्या बाललीला प्रत्यक्ष भगवान बाळकृष्णांच्या लीलेसारखे अत्यंत मधुर आणि अद्भुत आहेत. पुढे जप, तप, ध्यान, तपस्या या सर्वांचे फळ स्वतःला न घेता सृष्टीला देत आपल्या भक्तांची आश्रीव्याप्तीतून सुटका करण्यासाठी त्यांनी आपले तपोबळ सहस्रपटीने वाढविले. आपल्या दिव्य, अगम्य आणि मानवाच्या दृष्टीने अनाकलनीय असलेल्या लीलाद्वारे जनता जनार्दनांच्या उद्धारासाठी त्यांनी आपले आयुष्य घातले. पाण्यावरून चालणे, व्यंग व्यक्तीस अव्यंगता प्राप्त होणे, उपस्थितांसाठी शिजवलेले अन्न कमी असूनही ते सर्वांना पूरक शिल्लक राहणे, लांबच्या प्रवासातही दूध, दही, लोणी खराब न होता नीट राहणे, अंध व्यक्तीस दृष्टी प्राप्त होणे, मृत जीवास जीवनदान देणे अशा कितीतरी प्रकारच्या चमत्कृतीपूर्ण लीलांनी त्यांचे आयुष्य भरलेले दिसते. या दिव्य लीलांच्या प्रकटनातून प्रामुख्याने संत सज्जनाचे संरक्षण, कर्ममार्गाचे आचरण, गर्वहरण, दुष्टांचे निर्दालन, अस्पृश्यता निवारण, सत्कर्माचे प्रचारण, भूदान व अन्नदानाचे महत्त्व, नामस्मरणाचा महिमा, भूत पिशाच बाधांचे निर्मूलन आदी अनेक गोष्टींचा
संदेश दिला. आंध्र प्रदेशातील पिठापूर येथे या दैवी बालकाने बालवयात म्हणजे 16व्या वर्षाच्या आतच सकळ शास्त्रात, विशेषतः वेदांतात प्रावीण्य मिळविले. नंतर समस्त मानवजातीच्या कल्याणासाठी भारत भ्रमण केले. भगवान श्रीपाद श्री वल्लभ स्वामींनी अश्विन कृष्ण द्वादशीस अवतार समाप्त केला. श्रीपाद श्री वल्लभांचा जय जयकार असो. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.